मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 118. नकुल, सहदेव, द्रौपदीचे 5 पुत्र, दृष्टद्युम्न सारे सारे तुझ्या निग्रही अनिंद्य नेतृत्वाचे अनुचर होतील. वज्रासारख्या एकमार्गी वचनाचे विनयशील दास होतील. तुझ्या वायुजिताला खरारा करतील. तुझ्या जैत्ररथाचं प्राणपणानं रक्षण करतील. इतकंच नाही तर वृष्णी आणि अंधक कुलांतील सर्व पराक्रमी योद्ध्यांसह प्रत्यक्ष स्वतः मीही तुझा अनुचर होईल. उद्धव, बलिराम, सात्यकी, उग्रसेन, पांडवराज म्हणून सारे सारे तुझ्या समोर आदरानं नतमस्तक होतील. प्रद्युम्न, चारुदेशनं, सुदेशनं, चित्रगु, भानुसेन हे माझे पुत्र तुझ्या आज्ञांकित राहण्यात स्वतःला धन्य मानतील. वीर अभिमन्यू तुझ्या चरणांना स्पर्श केल्याशिवाय कधीही रथारूढ होणार नाही. आणि सुगंधी शरीराची श्यामल आर्या द्रौपदी पती म्हणून तुझ्या तळपायांना चंदन मिश्रित गंधित उठणं चोळील. चल, गेली तपन तप अखंडपणे पुत्रवियोगाच्या दारुण यातनांनी होरपळून गेलेल्या तुझ्या जन्मदात्या मातेचं हृदय तुझे 2 अश्रुबिंदू तिच्या वृद्ध चरणांवर ओघळताच कृतार्थतेच्या जाणीवेनं शांत होईल. राजा वसुसेन म्हणून तुझ्या कीर्तीच्या डिंडीमानं आर्यावर्ताचेच नव्हे तर त्रैलोक्याचेही दिक्कोन दुमदुमून जातील. सम्राटांचा सम्राट म्हणून आर्यांच्या येणाऱ्या पिढ्यानपिढ्या तुझं शुभ नाम सुप्रभाती मुखातून उच्चारतील. नाहीतर कौरवांच्या अन्यायी पक्षाला साथ देऊन अहमपणे साऱ्या आर्यावर्ताला युद्धाच्या खाईत लोटणारा, खोट्या आदर्शांना उराशी कवटाळीत स्वतः जळू इतरांना दग्ध करणारा, तेजाचा पुत्र असून अंधारात अंत पावलेला अशाच तुझ्या स्मृती कोटी कोटी आर्यांची मनं लक्ष लक्ष वर्ष अनुकंपेनं सदैव पोखरत राहतील. चल, माझ्या समवेत रथारूढ हो. माझा हात धरून त्यानं मला रथाच्या दिशेनं ओढलं. निग्रहानं धरतीत पाय रोवून मी म्हणालो, नाही मधुसूदना, कुणाच्या स्मृती कशा राहतील याच्याशी मला काहीच कर्तव्य नाही. केवळ आजची ही स्मृती मात्र मी जीवनभर नाही विसरणार, कधीच नाही विसरणार. मेघश्यामा, माझा हात तुझ्या मृदलतम हातात आहे. मी सूर्यपुत्र आहे या जाणीवेनं तो थरथरतो आहे. जीवनाच्या धन्यतेचा अन्य कोणताच अर्थ मला मान्य नाही. तूच सांग, मी सूर्याचा पुत्र आणि ज्येष्ठ कौंतेय असताना त्या दिव्य कुलाला शोभेल असा वागू की पदभ्रष्ट हो? सूर्याचा किरण कधीतरी वक्र गेला आहे काय? एकदा धरली ती दिशा, ती बाजू, तोच पक्ष. त्रैलोक्याचं राज्य, संपत्ती, कीर्ती, प्रेमबंध कोणताही पाश सूर्यकिरणांना बद्ध करू शकत नाही. तू राज्य दिलंस तर तेही मी दुर्योधनाच्याच चरणांवर घालीन. पांडव माझे अनुचर झाले तर त्यांना सेवक म्हणून राजा दुर्योधनाच्या सभागृहात उभे करीन. कर्ण आणि पांडव या जन्मानं निगडीत अशा जीवनरेषा असतील, पण माधवा, दुर्योधन आणि कर्ण या पूर्वजन्मानं निगडीत अशा जीवनरेषा आहेत. सांग, एकाच डहाळीवर उमललेली सर्वच पुष्प गोपालाने तुझ्या तरी चरणांवर कधी अर्पण केली आहेत काय? ज्याच्या निर्भीड स्नेहावर मी तप अखंडपणे समुद्रवलयांकित राज्यसुखाचा आजवर अमित उपभोग घेतला, त्या दुर्योधनाला विश्वासघाताच्या खोल गर्तेत लोटून स्वार्थापोटी आणि प्रेमापोटी पांडवांचा पक्ष कसा स्वीकारू? सूर्यपुत्राला ते शोभा देणार आहे काय? ज्या वृषालीनं सारथी कन्या असूनही द्रौपदीनं कधी दिली नसती अशी भावगंधित साथ मला जीवनभर दिली आहे, त्या माझ्या पत्नीला केवळ द्रौपदीच्या सुगंधी सौंदर्यासाठी लाथाडू? कौंतेयाला ते कीर्तिपद होईल काय? जिनं माझं मलमूत्र काढताना सुद्धा वसू वसू म्हणून माझ्या मस्तकाचं प्रेमानं पुत्र म्हणून अवघ्राण केलं आहे, त्या राधा मातेला केवळ जन्माचं दान देऊन नाळही न तोडता मला अश्वनदीच्या घुंगावणाऱ्या पात्रात सोडणाऱ्या भ्रांतचित्त मातेसाठी, कुंती देवीसाठी दूर लोटू? नाही ऋषिकेशा, ते शक्य नाही. प्रत्यक्ष मृत्यूचा मुक्त वर्षाव माझ्या मस्तकावर झाला तरीही चालेल, पण स्वत्वाचं एवढं घनघोर मरण मी कधीच पत्करणार नाही. आजच्या या प्रसंगी एका विचित्र योगायोगाचं मात्र मला नवल वाटलं आहे. तू एका क्षत्रिय कुलात जन्मलास आणि दुर्भाग्यानं गोकुळातल्या गोशाळेत वाढलास. यशोदा मातेनं तुझं संगोपन केलं. मीही एका दिव्य कुलात जन्मलो आणि दुर्वशात चंपानगरीत अश्वशालीत वाढलो. राधा मातेनं माझं संगोपन केलं. तत्व म्हणून आपला मामा कंस
याच्यावर तुला मुष्टीप्रहार करावा लागला. मलाही तत्व म्हणून उद्या बंधूंवर प्रहार करावा लागणार आहे. पण 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 काय करणं? बोल, स्पष्टपणे बोल. तो माझ्या डोळ्यात पुन्हा खोलवर पाहत म्हणाला, वासुदेवा, तू यशोदा मातेचा केलास तसं मी राधा मातेचा त्याग नाही रे करू शकत. तू गोकुळातल्या गोपालांना भुललास तसा मी कधीही चंपानगरीतील सारथ्यांना नाही भुलू शकत. आर्यावर्ताला युद्धाच्या खाईत लोटणारा, स्वतः जळून इतरांना दग्ध करणारा, तेजाचा पुत्र असून अंधकारात अंत पावणारा, अशा कटू स्मृतींनी आर्यांची कोटी कोटी मनं लक्ष लक्ष वर्ष माझ्यासाठी कधीच सलत राहणार नाहीत. मात्र ती सलत राहतील तुझ्यासाठी. माझ्यासाठी कुठल्या न्यायपक्षाच्या संधीचा प्रस्ताव घेऊन आज तू आला आहेस? 12 वर्षांचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास पांडवांनी भोगला म्हणून कळवळून सांगणाऱ्या श्रीकृष्णा त्यासाठी ते द्यूत खेळले होते हे तरी तू नाकारत नाहीस ना? पण कोणतंही द्यूत न खेळता मी जीवनभर जो घोर घृणामय अज्ञातवास पत्करला आहे त्यासाठी तुझ्या न्यायप्रिय मनाला कुठंतरी तीव्र यातना होतात काय? त्या झाल्या असत्या तर तू मला पांडवांकडे येण्याचा आग्रह कधीच केला नसतास. घननिळा एक राजकीय मुत्सदी म्हणून येऊनही तू मला भावनामय आवाहन आज करतो आहेस. केशवा, कटू असलं तरी हे सत्य आहे. स्पष्टपणे ते बोलतो आहे म्हणून मला उदार हृदयानं क्षमा कर. तू महान आहेस, दिव्य आहेस. माझ्या अंतकरणात तुझ्याविषयी शब्दाती तसा नितांत प्रेमादर आहे. म्हणूनच जो महायज्ञ तू पेटविणार आहेस त्यामध्ये माझ्या देहाची ही सुवर्ण समिधा मी निशंकपणे सहर्ष अर्पण करणार आहे. जगात कधी झाला नाही, पुढं कधीही होणार नाही असाच तो दिव्य महायज्ञ असेल. पुरुषोत्तमा, पांडवांच्या आणि कर्णाच्या समेटाचा समय केव्हाच निघून गेला आहे. जा कृष्णा, मला पूर्ण माहीत आहे की या महायज्ञाचा अध्वर्यू तूच आहेस. होता कपिध्वज अर्जुन आहे. सैनिक योद्ध्यांचा तेजस्वी विक्रम हेच आज्य आहे. ब्रह्म, ऐंद्र, वरुण, अग्नी, पाशुपत या अस्त्रांच्या निक्षेपणाच्या वेळी योद्ध्यांनी उच्चारलेले महामंत्र हेच यज्ञमंत्र आहेत.